इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी म्हणजेच लिंगात ताठरता येण्यासाठी काय खावे हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो। तसं पाहायला गेलं तर पोषक सर्वच असतं, परंतु इथे मी आता ज्या 3 ते 4 गोष्टी सांगणार आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। पूर्वीच्या काळी या समस्या इतक्या प्रमाणात होत्या का? तर नाही। पूर्वीच्या काळी सर्वांनाच अगदी पोषक आहार खजूर, बदाम, पिस्ता हे मिळत होतं का? तर असंही बिलकुल नाही। अगदी काही जणांना घरात जे उपलब्ध आहे चटणी, भाकरी, कांदा असे पदार्थ खाऊन देखील ते कामावर जात होते। दिवसातून 2 वेळा पोट भरून ते जेवायचे, दिवसभर शारीरिक श्रम करायचे, त्यानंतर घरी आल्यानंतर जेवण करून रात्रीची झोप त्यांना छान लागायची। रात्रीची पुरेशी झोप घेतल्यानंतर सकाळी लवकर उठून ते पुन्हा कामावर जायचे। आता मी जे सांगितलं त्यातील एक जर गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर सध्याची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली यामध्ये फरक होता। म्हणजे केवळ आहार महत्त्वाचा नाही तर आहाराबरोबर जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल केले तरच तुमच्या त्या समस्या इम्प्रूव्ह होऊ शकतील। इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी काय खायचं? इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती घरगुती उपाय काय? इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती ट्रीटमेंट काय? यासंबंधी जर तुम्हाला खरंच चांगली माहिती हवी असेल तर माझे लॉंग व्हिडिओ पाहत जावा। लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान माहिती मिळेल। आत्ताच्या व्हिडिओच्या खाली देखील एक लॉंग व्हिडिओ दिलेला आहे, तोही पाहावा, इतरांना शेअर करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।